त्यामध्ये जाण्यात काही अर्थ नाही आहे. शेवटी आपल्याला लोकांचं काम करायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण आणि एक टीम म्हणून काम केलं पाहिजे. तुमच्यामध्ये पण टीम म्हणून एक स्पिरिट असलं पाहिजे. शहराचा विकास करताना टीम म्हणून काम केलं पाहिजे. आणि याच्यामध्ये अटलजींचंच मी वाचतो होता, जीवन के शत आकर्षक, जीवन के शत आकर्षक, अरमानों को दलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. म्हणजे एक सोबत आपण गेलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने आपल्याला आपला जो काही बाकी तर तुम्हाला माहित आहे, मी विधानसभेत विधान परिषदेमध्ये बोलत असतो. काय मी काय असं कोणावर टीका करत नाही जास्त. मी कोणाला छेडत नाही. मला कोणी छेडलं की सोडत नाही, हा माझा स्वभाव आहे. त्यामुळे बाळासाहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे, दिघे साहेबांनी ते शिकवलंय, त्याप्रमाणे आपण काम करतो. आणि म्हणून इथं आणि अटलजींच्या बद्दल काय, अटलजींचं इथं अटलजींच्या तर जिभेवर सरस्वती होती. त्यांचे भाषणं आणि त्यांच्या कविता काय म्हणजे आपल्याला. मी आणखी एक कविता त्यांची इथे वाचतो. आदमी की पहचान उसके धन या आसन से नहीं होती, उसके मन से होती है. मन किती शुद्ध आहे, मन किती चांगलं आहे, म्हणजे कितीही मोठं झाले तरी सुद्धा मन मगाशीच म्हणालो मी, आपलं मन मोठं असलं पाहिजे. बाकी बऱ्याच कविता आहेत त्यांच्या, पण मी सांगतो हे आपलं रामभाऊ माळगी प्रबोधिनी या ठिकाणी तुम्ही आलेला आहात आणि या जागेमध्ये फार वेगळं एक आपल्याला काय म्हणतो त्याला ऊर्जा आहे. आणि इथून आल्यानंतर आपण काहीतरी चांगलं शहराच्या विकासासाठी घेऊन गेलं पाहिजे. आणि आता तर आनंद आपले बरेच इतरही महापालिकांचे जिल्हा करा आणि मग महाराष्ट्र करा. आणि खऱ्या अर्थाने खूप याचा फायदा होईल. आपले नगराध्यक्ष आहेत महाराष्ट्रात आलेले, त्यांचे हे करा. आणि खऱ्या अर्थाने हे जे प्रशिक्षण आहे बघा, प्रशिक्षण काही लोकांना वाटत असेल काय प्रशिक्षण देणार काय, पण याच्यातून तुम्ही थोडं तरी घेतलं तर ते तुम्हाला भावी तुमच्या काळामध्येच राजकीय वाटचालीमध्ये त्याचा फायदा होणार आहे. कुठे काही आपलं लॉस होत नाही आहे. आणि म्हणून माणसाने नेहमी काही ना काय शिकत राहिलं पाहिजे. आपल्याकडचे आम्ही प्रकल्प करतो, परदेशात विदेशात हे प्रकल्प आपल्या आधी झालेले आहेत, म्हणजे ते आपल्या पुढे आहेत, हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे आपण आपली जी काही वाटचाल आहे ती आपण केली पाहिजे. महाराष्ट्राला आपल्याला पुढे न्यायचं आहे. देशाला प्रधानमंत्री मोदीजी पुढे नेत आहेत. अतिशय अडचणीच्या काळात देखील अनेक देश अडचणीत असताना आपली अर्थव्यवस्था मजबूत आणि आणखी प्रगत करण्याचं काम ते करतायत. पण याच्यामध्ये महाराष्ट्रात देखील मोठं योगदान असलं पाहिजे. महाराष्ट्राचा देखील विकास त्याच वेगाने झाला पाहिजे. मग महाराष्ट्राचं व्हायचं असेल तर MMRचा झाला पाहिजे, MMRचा व्हायचं असेल तर कल्याण डोंबिवलीचा झाला पाहिजे, अंबरनाथ बदलापूरचा झाला पाहिजे. आणि म्हणून ही प्रत्येक कडी आहे, ही एकमेकाची ही साखळी आहे. आणि म्हणून ही आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि पुढची वाटचाल तुम्ही केली पाहिजे. आणि मला वाटतं आता SIRचं काम चालू आहे ना, चालू आहे तुमच्याकडे बघा, ते नावं राहून जातील. कोणी आपला हक्काचा मतदार जो आहे तो वंचित राहता कामाने. कमिशनर तुमच्याकडे चालू आहे काम ना, तर 8 तारखेपर्यंत आणखी वाढवायला सांगितलं आपण. हां वाढवले ना, तर त्यामुळे त्याच्यामध्ये आपला हक्काचा माणूस कुठेही वंचित राहता कामा नये याच्यावर आपण काळजी घ्या, फोकस करा. नाही तर तुम्ही काम किती वाढत करा आणि तुमच्या हक्काचे 50 वोटर नसले तर मग आपल्या गडबड होऊ शकते.
आणि म्हणून SIRला पण मी आता प्राधान्य द्या. उरलेल्या उर्वरित याच्यामध्ये तुम्ही जे दिवस आहेत त्याच्या 17 तारखेपर्यंत तेही करा. आणि एकच मी आपल्याला सांगू इच्छितो की आपला प्रभाग जो आहे हा आपला प्रभाग अतिशय स्वच्छ, कॉम्पिटिशन लागली पाहिजे तुमची नगरसेवकांमध्ये. स्वच्छतेमध्ये देखील आपण सरकारने कॉम्पिटिशन ठेवली आहे ना महापालिकांची, नगरपालिकांची. हा हा 1 कोटीचं बक्षीस ठेवू ना आम्ही. 1 कोटी रुपयाचं बक्षीस महापालिकेला, त्या माणसाला नाही. प्रभागाच्या विकासासाठी तुम्हाला सांगतो, कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्ही प्रभागाच्या विकासासाठी ज्याचा प्रभाग नंबर 1 असेल, कमिशनर 1 नंबर 2 नंबर 3 नंबर, त्याच्यामध्ये 1 कोटी रुपये बक्षीस देणार आम्ही. नगरपालिकांना देतो आहे ना ते कॉम्पिटिशन, म्हणजे त्या नगरपालिकांच्या पण स्पर्धा आहेत वॉर्ड वाईज. तर तुम्ही करा ते. आणि राजेश मोरे म्हणतो जो शेवट नंबर येईल त्याला पुढचं तिकीट नाही. तर गमतीचा भाग जाऊ द्या, पण आपल्याला सांगतो की आपला वॉर्ड स्वच्छ ठेवणं, नीट नेटका ठेवणं, आपल्या भागातली सार्वजनिक शौचालय ती स्वच्छ ठेवणं. मेन रोड साफ होतो, पण आतल्या गल्ली बोळामध्ये देखील तशीच स्वच्छता असली पाहिजे. पिण्याचं पाणी जे आहे ते स्वच्छ आहे की नाही तेही बघायचं. दूषित पाणी येतं, रोगराई होऊ शकते. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, उद्यानामध्ये त्याच्यामध्ये काही आपल्याला लागलं निधी आम्ही देऊ, पण उद्यानाचा गैरवापर होता कामा नये. तेथे लोकांना तिथं त्याचं मेंटेन तुम्ही आता काही तर याच्यात MCAच्या क्रीडाईनी पण काही तुम्हाला कामं करून दिली ना त्यांच्या सहभागातून. डिवायडर दिलेत ना त्यांना, झाडं प्लांटेशन करणे. हा, तर ते त्यांचा देखील सहभाग घ्या. आणि उद्यानांचं त्यांना नाव देऊन टाका ना. उद्यान दिलं त्यांना मेंटेनन्स करायचं त्यांनीच करायचं. तर अशा ज्या काही लोकसहभागातून ज्या बाबी आहेत, आम्ही कन्स्ट्रक्शन TDR मधून ठाण्यामध्ये भरपूर कामं केली. हे नाट्यगृह आहे घाणेकर, ते कन्स्ट्रक्शन TDR मधून केलं. जिम्नॅस्टिक सेंटर केलं, अनेक इमारती केल्या, कन्स्ट्रक्शन TDR मधून रस्ते केले, रोड. तर ते देखील आपण हे करा. म्हणजे काय तुम्हाला डबल काय द्यायचं? म्हणजे ठाण्यातला जे नियम आहे तो तिकडे लागू करायचा. तो काय प्रस्ताव असेल आयुक्त महोदय तर तो हे करा, आपण ते करू आणि ते करू आणि त्याचा वापर आपल्या त्या शहराच्या विकासासाठी झाला पाहिजे. फॉलोअप घ्या, करू आपण. ज्या माध्यमातून युनिफाईड DCPR मधून किती आपण निर्णय घेतले, किती बदल सुचवले, किती बदल केले. त्यामुळे मी जे केलं, आता रवी पाटील डेव्हलपर आहे त्यामुळे तो त्यांची डेव्हलपरची बोलतो. पण तुला माहित आहे ना, मी युनिफाईड DCPR मधून किती आमूलाग्र बदल केले आपण. आणि त्यामध्ये माझा हेतू एवढाच होता की शेवटी डेव्हलपरला आपण सुविधा नाही दिल्या तर त्याचा परिणाम ग्राहकावर होतो. आणि म्हणून त्या कोविडच्या काळात प्रीमियम 50% केलं होतं आपण. स्टॅम्प ड्युटी त्यांनी, लोकांची स्टॅम्प ड्युटी डेव्हलपरने भरली, ती मी त्याच्या आत घातली होती. आणि त्यामुळे शेवटी विकासक जो आहे त्याला देखील जे काही अटी शर्ती आहेत त्याच्यामधून देखील आपल्याला काही शिथिलता देता येत असेल तर बिलकुल दिली पाहिजे. पण त्याचा फायदा शेवटी जो एंड युजर जो आहे, शेवटचा ग्राहक जो आहे, हा त्याला मिळाला पाहिजे, ही भावना आमच्या मनामध्ये असते. आणि म्हणून आता मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि जे जे काय ऐकलंय त्याप्रमाणे तुम्ही तिकडे त्याची अंमलबजावणी करा आणि आपला वॉर्ड, आपला प्रभाग कसा स्वच्छ सुंदर
आणि नीटनेटका होईल यावर लक्ष द्या, अशाच प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि तुमचा समारोप आहे आणि उद्या तुमचा आहे ना अंबरनाथ बदलापूर, त्यामुळे आपले सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना एक चांगली संधी मिळालेली आहे. त्या संधीचं तुम्ही सोनं करा, अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. आणि रामभाऊ माळगीचे सर्व पदाधिकारी सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. या ठिकाणी जे काही गेले अनेक वर्ष जे काम सुरू आहे ते एक आगळं वेगळं काम आहे आणि याचा फायदा समाजाला होतोय आणि म्हणून आपल्याला देखील धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.